Yes, I think we started eigenvalues and vectors. मी त्याचे आता काही एक्झाम्पल्स दाखवणार आहे आणि मग एमसीक्यू सुरू करणार आहे मी आता. Okay, I'll show some examples and then we'll start MCQs. So question we have eigenvalues and vectors मधला. Find eigenvalues and vectors of. Question is find eigenvalues and vectors of. Question लिहून घ्या. Find eigenvalues and vectors of. पहा मॅट्रिक्स आहे. A is equal to 1, 0, minus 1, 1, 2, 1, and 2, 2, 3. This is the matrix given. And question is to find eigenvalues and vectors. कसं करायचं मी तुम्हाला काल लिहून दिलेलं आहे. काय लिहून दिले काल इथे रिमेंबर आपल्याला बऱ्याच गोष्टी करायला लागतील. पहिली गोष्ट काय करायला लागेल? To find a matrix equation, to find characteristic equation, then to find eigenvectors. या प्रकारे जायला लागेल. त्यासाठी काय काय लागेल तर तुम्हाला आठवत असेल सुरुवातीला मला S1 लागेल. करेक्ट? What I need is S1. Then what I need is S2. S1 means sum of principal diagonal elements. So S1 is going to be 1 plus 2 plus 3. म्हणजे किती येणार? 6. S2 is going to be sum of minors of principal diagonal elements. Sum of minors of principal diagonal elements. Sum of minors. Minor of 1 is leaving that row and column. So 2, 1, 2, 3. Minor of 2 is leaving that row and column. 1, minus 1, 2, 3. And leaving this row and column. 3, 0, 1, 0, 1, 2. So this is finally 6 minus 2, 4. 3 plus 2, 5. And 2 minus 0, 2. So 9 plus 2, 11. हा तुम्हाला S1 आणि S2 मिळाला. Correct? S1, S2. आता determinant. So we'll find determinant now. So mod of A is equal to, mod of A is 1 into bracket 6 minus 2 plus 0 येणार आहे. पुढे minus 1 into bracket 2 minus 4. प्लस आहे. तर आता इक्वेशन असतं लॅम्बडा स्क्वेअर बरोबर ना? तर लॅम्बडा क्यूब. वाय? दिस इज 3x3 मॅट्रिक्स. सो इट विल बी लॅम्बडा क्यूब minus S1 lambda square plus S2 lambda minus determinant of A is equal to 0. So lambda cube आहे असं येणार आहे. Minus S1 is 6 lambda square plus S2 is 11 lambda minus determinant is 6 is equal to 0 and हे तुम्हाला मिळालं characteristic equation. So this is called as characteristic equation. Okay, आता ह्याला सॉल्व करायला हवं using which method? Synthetic division method ने करायला हवं. Correct? If you remember, synthetic division method अशी आहे. Correct? This is 1 minus 6 11 आणि minus 6. Check first factor. 1 minus 1 2 minus 2 व्हॅल्यूज टाकून बघा. ज्याच्यामुळे आन्सर 0 येणार आहे तो करेक्ट फॅक्टर असणार आहे. सो गोइंग फॉर दॅट. सो टाकून बघूया आता. 1 टाकून बघितलं तर 1 1 1 टाकला इथे. 1 minus 6 minus 5 plus 11 म्हणजे 6 minus 6 0. So 1 हा फॅक्टर आहे. हा 1 कॅरी करा. 1 into 1 1 minus 6 plus 1 minus 5 minus 5 into 1 minus 5 11 minus 5 6 6 into 1 6 6 minus 6 0. याचा अर्थ याचा फॅक्टर पहिला लॅम्बडा minus 1 कारण लॅम्बडा is equal to 1 आहे. उरलेलं हे क्वाड्रॅटिक इक्वेशन जातं ना. लॅम्बडा स्क्वेअर minus 5 लॅम्बडा plus 6 is equal to 0. बरोबर? आता याचे प्रॅक्टिस पडायला लागेल. लॅम्बडा -1 हे येणार लॅम्बडा -2 लॅम्बडा -3 इज इक्वल टू 0. म्हणजेच लॅम्बडाच्या व्हॅल्यू आल्या 1, 2, 3 अँड दीज आर कॉल्ड ॲज आयगन व्हॅल्यूज. कारण तुम्हाला क्वेश्चन आयगन व्हॅल्यूज वर जास्त असतील, वेक्टर वरती फार नसतील. सगळ्यांना ही प्रोसेस कळली का रे? सगळ्यांना ही प्रोसेस कळली. S1 means sum of principal diagonal elements. S2 means sum of minors of principal diagonal elements. mod m determinant. मग क्यूबिकल इक्वेशन ते सॉल्व्ह केलं. आता हे आपलं आलेलं आन्सर व्हेरीफाय करता येईल करेक्ट आहे का नाही. कसं व्हेरीफाय करायचं बघा. आय कॅन व्हेरीफाय दिस आन्सर वेदर दिस माय आन्सर इज करेक्ट ऑर नॉट. हाऊ? चेक ट्रेस. आठवतं का तुम्हाला ट्रेस? ही नोट आहे. चेक करण्यासाठी तुम्हाला आठवत असेल तर ट्रेस म्हणजेच काय? सम ऑफ प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंट्स ना. A11 प्लस A22 प्लस A33 म्हणजे सम ऑफ आयगन व्हॅल्यूज इफ यू रिमेंबर. आता मला सांगा सम ऑफ प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंट्स म्हणजे S1 किती आहे? 6 आहे. आणि सम ऑफ आयगन व्हॅल्यूज किती आहे? 6 आहे. दॅट मीन्स अवर आन्सर इज करेक्ट. कळलं सगळ्यांना हाऊ वी कॅन चेक दिस? कळलं सगळ्यांना हाऊ वी कॅन चेक दिस?
येस, पटकन लिहून घ्या म्हणजे मला पुढे जाता येईल. पटकन लिहून घ्या. व्हेक्टर्स कशी करायची ते मी नंतर दाखवणार आहे. आता तुम्ही हे लिहून घ्या. नेक्स्ट नाव पहा. चेक नेक्स्ट. नेक्स्ट इज A is equal to 5, 4, 1, 2. आता 2 by 2 आहे. 2 by 2 मध्ये काही जास्त लागत नाही आपल्याला. If you remember, for 2 by 2 what we need is S1 and determinant. That's it. So I will first find S1. S1 is sum of principal diagonal elements 5 plus 2 which is 7 and determinant is 5 2s are 10 minus 4 म्हणजे येणार 6. आपलं इक्वेशन असतं लॅम्बडा स्क्वेअर मायनस S1 लॅम्बडा प्लस डिटर्मिनंट ऑफ A is equal to 0. So lambda square minus S1 is 7 lambda plus determinant of A is 6 0. Multiplication 6 म्हणजे lambda minus 6 lambda minus 1 is equal to 0. Lambda is equal to 6, 1. आता मला सांगा चेक कसं करायचं. How to check whether this answer is correct or not? How to check whether this answer is correct or not? Yeah, trace. बघा sum, this sum and this sum are this sum same sum. That means our answer is correct. कळलं सगळ्यांना? Yes, everybody understood this. Yeah, everybody understood this. येस, मला तर काही बेसिक सम दाखवायचे नाही, तुम्हाला बाकी सगळं लक्षात येणार आहे. झालं की सांगा मला. येस, डन. चलो अभी मूव आहे. सो सगळ्यांना आयगन व्हॅल्यूज कशा करायच्या कळलेलं आहे का? येस, आपल्याला एमसीक्यू लागणार मी दाखवतोय. आयगन व्हॅल्यूज कशा करायच्या कळलंय का फॉर 3x3 अँड फॉर 2x2. आता मला तुम्हाला एक ट्रान्सफॉर्मेशनचा प्रॉब्लेम दाखवायचा आहे म्हणजे मला पुढचं घेणं सगळं सोपं जाणार आहे. Yes, transformation the problem. बघा क्वेश्चन. राइट क्वेश्चन. क्वेश्चन नीट लिहा. क्वेश्चन नीट लिहा. Given the transformation, y is equal to 2 1 1 1 1 2 1 0 minus 2 into x1 x2 x3 into x1 x2 x3. Find coordinates of x1 x2 x3 in x. Find coordinates of x1 x2 x3 in x corresponding to 1 2 minus 1 in y. Corresponding to 1 2 minus 1 in y. Corresponding to 1 2 minus 1 in y. Yes, पहा कसं करायचंय. लक्ष द्या सगळ्यांनी. आय गो स्टेप वाईज. मी तुम्हाला स्टेप वाईज दाखवतोय. पहा, पहिला मी स्टेप नंबर 1 म्हणतो. हे काय दिलंय बघा. y इज इक्वल टू x. लक्ष द्या सगळ्यांनी. काय दिलंय बघा. त्याला मी काय म्हणणार आहे. y इज इक्वल टू, याला मी a म्हणतोय मॅट्रिक्स आणि हा मॅट्रिक्स x. म्हणजे x काय आहे. a इनव्हर्स y. यू नो, हा x काढायचा असेल तर हा इकडे जाईल. a इनव्हर्स y. म्हणजे मला a इनव्हर्स लागेल कारण y दिलाय प्रॉब्लेम मध्ये 1 2 मायनस 1. बघा प्रॉब्लेम मध्ये y दिलाय 1 2 मायनस 1. म्हणजे मला काय करायला हवा a इनव्हर्स. मला सांगा सगळ्यात शॉर्टेस्ट मेथड काय a इनव्हर्स करण्याची. व्हॉट इज द शॉर्टेस्ट मेथड टू फाइंड a इनव्हर्स. रिमेंबर व्हॉट इज गोइंग टू बी शॉर्टेस्ट मेथड. एडजॉइंट. करेक्ट. मग एडजॉइंटला आधी काय करायला लागतं. इफ यू रिमेंबर एडजॉइंट मेथड वी फर्स्ट हॅव टू फाइंड डिटर्मिनंट. बरोबर ना. सो आधी डिटर्मिनंट काढून घेऊया. करेक्ट. डिटर्मिनंट नंतर काय करायचं. Determinant is 2 into bracket minus 2 minus 0 minus 1 into bracket minus 2 plus 1 into bracket 0 minus 1. So here are -4, here are -4 plus 4 and here -1. So -1 is the determinant.
येस, त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायला लागतो, कोफॅक्टर मॅट्रिक्स, आणि त्याचा ट्रान्सपोज म्हणजे कोण, ऍडजॉइंट, बरोबर ना. आधी कोफॅक्टर करावा लागेल, त्याचा ट्रान्सपोज म्हणजे ऍडजॉइंट. सो वी फाइंड कोफॅक्टर मॅट्रिक्स. कोफॅक्टर मॅट्रिक्स कसा करायचा असतो, तर ही 4 एलिमेंट्स कोफॅक्टर मॅट्रिक्सची नेहमी काय असतात, नेगेटिव्ह असतात, बरोबर ना. आठवत आहे का सगळ्यांना, ही 4 एलिमेंट्स नेहमी नेगेटिव्ह असतात आणि मायनस करून द्यायचे. आता 2 चा मायनर काय येणार, -2 -0 म्हणजे -2. 1 चा मायनर लिव्हिंग दिस कॉलम अँड रो -2 -2 -4. देन 1 चा मायनर 0 -1 -1. 1 चा मायनर -2 -0 म्हणजे -2, बरोबर. या 1 चा मायनर येणार -4 -1 -5. या 2 चा मायनर 0 -1 -1. 1 चा मायनर 2 -1 1. 0 चा मायनर 4 -1 3. and -2 चा मायनर 2 -1 1. Correct? So we got it like this. Cofactor नंतर डायरेक्ट adjoint घेऊन करायचं. कसा लिहायचा adjoint? Adjoint is transpose of cofactor, बरोबर ना. कोफॅक्टरचा ट्रान्सपोज म्हणजे काय येणार आहे बघा, कोफॅक्टरचा ट्रान्सपोज. आय कॅन जस्ट गो फॉर ट्रान्सपोज ऑफ कोफॅक्टर. बघा, सो ट्रान्सपोज ऑफ कोफॅक्टर इज गोइंग टू बी, हा ही रो कॉलम मध्ये म्हणजे -2 4 -1 2 -5 1 आणि 1 -3 1. स्टेप नंबर 2 मध्ये A इनवर्स पूर्ण करूया. A इनवर्स इज 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ A इंटू ऍडजॉइंट ऑफ A. डिटर्मिनंटची व्हॅल्यू किती आहे, -1 म्हणजे 1 अपॉन -1 इंटू ऍडजॉइंट. ऍडजॉइंट किती आहे बघा, -2 2 1. देन 4 -5 -3 and -1 1 1 -1 1 1. ह्या मायनसने मल्टिप्लाय करा म्हणजे सगळे साइन्स चेंज होतील ना, सगळे साइन्स चेंज होतील. म्हणजे काय मिळेल बघा, 2 -2 -1 -4 5 3 1 -1 -2. करेक्ट, हे मिळालं हे इनवर्स. आता मला शेवटची स्टेप करायची आहे, दॅट विल बी स्टेप नंबर 3. स्टेप 3 इज x काढायचा आहे मला. x इज इक्वल टू A इनवर्स y. मला A इनवर्स माहिती आहे. काय A इनवर्स, हा बघा A इनवर्स 2 -2 -1 -4 5 3 1 -1 -1, बरोबर. करेक्ट आहे ना, 1 -1 -1. हा, आता मला याला कितीने मल्टिप्लाय करायचं, y मॅट्रिक्स प्रॉब्लेम मध्ये दिलाय. सांगा मला काय दिलाय वाचून. y मॅट्रिक्स दिलाय प्रॉब्लेम मध्ये. 1 2 -1 बघायचा. इज दॅट 1 2 आणि -1, बरोबर. म्हणजे मला आता फक्त मल्टिप्लाय करायचं. कसं मल्टिप्लाय करणार, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. करेक्ट, व्हॉट्स दॅट, 2 × 2 2 -4 +1, बरोबर. मग -4 + 10 -3. मग येणार 1 -2 +1 म्हणजे 3 -4 -1. 10 -7 3 आणि 0. दिस इज युअर आन्सर. कळलं सगळ्यांना. एव्हरीबडी अंडरस्टूड दिस प्रॉब्लेम ऑफ ट्रान्सफॉर्मेशन. कळलं सगळ्यांना काय केलंय मी. येस, अजून एक प्रॉब्लेम लिहा. राइट, नेक्स्ट क्वेश्चन. फाइंड ए लिनियर ऑपरेटर इन 2 dimensions. Find a linear operator in 2 dimensions which maps the vectors 1, 1 and 3, -2 into the vectors 2, 1 and 1, 2, which maps the vectors 1, 1 3, -2 into the vectors 2, 1 and 1, 2 respectively. येस, आता लक्ष द्या काय आहे. तुम्हाला आठवत असेल तर ट्रान्सफॉर्मेशन इथून इथे आहे. याचा अर्थ हे दोन्ही x आहेत आणि हे कशात ट्रान्सफॉर्म होत आहे, y. आठवतंय का, ट्रान्सफॉर्मेशन इज ऑलवेज फ्रॉम x टू y. म्हणजे हे दोन्ही x हे दोन्ही y मध्ये, म्हणजे पहिला x पहिल्या y मध्ये, दुसरा x दुसऱ्या y मध्ये, या फॉर्मॅट मध्ये येते. लक्षात राहील. तर तुम्हाला आठवतंय का बघा, मी स्टेप करत जातो. लिनियर ऑपरेटरला आपल्याला अज्युम करावं लागेल 2 dimensions म्हणजे 2 by 2 मॅट्रिक्स. सो लेट अस अज्युम
let us assume the linear operator A as A, B, C, D 2/2 आणि तुम्हाला माहिती आहे ट्रान्सफॉर्मेशन अशी असते x to y म्हणजे पहिला x पहिल्या y कडे दुसरा x दुसऱ्या y कडे. मग हे लिहायचं कसं? तर y1 y2 is equal to A, B, C, D into x1 x2. बरोबर समजतंय का सगळ्यांना? हो नाही सांगा मला. नेहमी x to y असते बरोबर ना. पहिला x कडून y पहिला एक दुसरा x कडून दुसरा y. हा लिनियर ऑपरेटर 2 डायमेन्शन्स मध्ये आहे म्हणजे 2/2 आहे. 2/2 आहे आणि हे ट्रान्सफॉर्मेशन असं दिसेल. आता मी व्हॅल्यूज टाकत जाणार आहे सेकंड स्टेप नंतर. बघा मी पहिलं ट्रान्सफॉर्मेशन घेणार आहे याचं 1-1 चं 2-1 मध्ये म्हणजे कसं दिसेल बघा. y1 y2 काय 2-1 बरोबर. हे A B C D तसंच आणि x1 x2 काय 1-1 कारण नेहमी ट्रान्सफॉर्मेशन x कडून y कडे x कडून y कडे. आता हे कसं लिहितो बघा मी 2 is equal to पहिला रो फर्स्ट कॉलम म्हणजे येणार A plus B आणि 1 is equal to येणार C plus D. हे इक्वेशन नंबर 1 मिळालं. हे इक्वेशन नंबर 2 मिळालं. असंच आता पुढची स्टेप करायला लागेल मला. व्हॉट्स नेक्स्ट स्टेप? नेक्स्ट स्टेप विल बी स्टेप नंबर 3. आता पुढची ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे कुठली? ट्रान्सफॉर्मेशन फ्रॉम 3 minus 2 to 1 2. मग कशी लिहायची? तर y1 y2 पहिल्यांदा y1 y2 किती आहे 1 2. इथे येणार A B C D आणि x1 x2 3 minus 2 कारण हा x आहे x1 x2 3 minus 2 म्हणजे फायनली येणार 1 is equal to 3A minus 2B 2 is equal to 3C minus 2D. याला इक्वेशन नंबर 3 म्हणतो आणि याला इक्वेशन नंबर 4 म्हणतो. मला तुम्ही सांगा आता स्टेप नंबर 4 मध्ये सोल्युशन करण्यासाठी कुठली दोन इक्वेशन सॉल्व्ह करायला लागतील? सेट. Tell me which set of equations we need to solve first. Solving 1 and 3 बरोबर ना. आणि solving 2 and 4 बरोबर. 1 आणि 3 सॉल्व्ह केले की तुम्हाला A आणि B च्या व्हॅल्यूज मिळतील. 2 आणि 4 सॉल्व्ह केले की तुम्हाला C आणि D च्या व्हॅल्यूज मिळतील. या फक्त त्या मॅट्रिक्स मध्ये टाकायच्या आणि तुम्हाला लिनियर ऑपरेटर मिळतो. एव्हरीबडी understood how to find linear operator? सांगा मला सगळ्यांना कळलं का मी लिनियर ऑपरेटर कसा करतो? येस बाकीच्यांना कळतंय का नाही? या करून टाका लगेच आणि मला व्हॅल्यूज सांगायच्या A B C D च्या. टेल मी व्हॅल्यूज. या गॉट व्हॅल्यूज. या A B 1 4/5 1/5 व्हेरी गुड ग्रेट. येस करेक्ट व्हॅल्यूज आहेत. करेक्ट व्हॅल्यूज आहेत. येस. आता सगळे एमसीक्यूजच उरले. जे जे प्रॉब्लेम्स मला तुम्हाला दाखवायचे होते ते दाखवून झालेले. व्हॉट लेफ्ट इज एमसीक्यू. ओके फक्त एमसीक्यूज उरले आणि ते मी सिक्वेन्शियली उद्यापासून सुरू करून संपवून टाकणार. एकेका लेक्चरमध्ये सगळं संपेल. येस ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच.